महाविकास आघाडीचा मुख्य चेहरा कोण असणार यावर तर्कवितर्क सुरू असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाढत्या राजकीय सक्रियतेमुळे तेच महाविकास आघाडीचा नवा युवा चेहरा बनत असल्याची सध्या चर्चा रंगली आहे। पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहत त्यांनी राज्यभर दौरे केलेत। तरुणांचे प्रश्न असतील, कंत्राटीवरती असेल, शेतकरी असेल किंवा पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेत त्यांनी सोशल मीडियाद्वारे थेट संवाद साधला। त्यामुळे मवियातील हा एक प्रमुख तरुण नेता म्हणून त्यांची आता सध्या प्रतिमा समोर येते अशी चर्चा सुरू झाली आहे। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याशी। ज्ञानेश्वर, हे खरं आहे की रोहित पवार सध्या आता राजकारणात अतिशय सक्रिय झालेले दिसत आहेत, मात्र आता मवियाचा हाच एक विरोधी पक्षनेता म्हणून समोर येतो का? विरोधी आमदारातल्या वेगवेगळ्या आपण जर आमदारांकडे पाहिलं तर आपल्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन कोणी काम करताना किंवा मतदारसंघाच्या बाहेरच्या विषयांवर जाऊन कोणी आवाज उठवताना आपल्याला दिसत नाही। रोहित पवारांचं जर उदाहरण घ्यायचं गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून आता जे शेतकऱ्यांसाठीचं कर्जमाफीचं सुरू असलेलं उपोषण असेल किंवा त्यापूर्वी जो पुण्यातला विषारू दारूचा मुद्दा असेल, नीट पेपर फुटीचा मुद्दा असेल, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा त्यांचा लढा असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवर रोहित पवारांनी मागच्या अनेक दिवसांमध्ये राज्यभर दौरे केल्याचे, उपोषण केल्याचे, आंदोलन केल्याचे, आवाज उठवल्याचे आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत। आणि त्यामुळेच विरोधी आवाज बनण्याचं, विरोधकांपैकीचा प्रमुख आवाज आणि प्रमुख चेहरा बनण्याचं रोहित पवारांचं हे एकूण मागच्या काही दिवसांमधलं काम आहे का, अशा पद्धतीची राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। विरोधी पक्षातला एक आमदार असताना राज्यभरातले वेगवेगळे विषय हातात घेऊन राज्यभर त्यासाठी लढाई जी रोहित पवारांकडून सुरू आहे, याचमुळे विरोधी पक्षातल्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक प्रमुख चेहरा म्हणून रोहित पवारांची उदाहरणार्थ मवियातलाच प्रमुख चेहरा रोहित पवार बनू पाहतायत का, अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।